आई तुझी इच्छा सांग ग काय आहे? गप. अरे गप काय सांग. म्हणजे 3 वर्षात मी तुम्हाला व्यवस्थित जेवण नाही देत? हाऊ मीन. ब्लॉग ॲक्च्युली मी हा व्लॉग बनवणार नव्हती कारण की मी ऑलरेडी माझा पूजेचा व्लॉग बनवलेला आहे, जो ज्यांना बघायचा असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकतात किंवा आय बटनमध्ये मी टाकते वरती. सो पण असं झालं की मी ह्यावर्षी आईच्या घरी आहे. आईच्या घरी मी देवी बसव की आई यावर्षी आहे. आईचं डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं. सो मी यावर्षी आईच्या घरी आहे आणि आईच्या घरी मी यावर्षी पूजा करते. सो माझी पहिले तर इच्छा नव्हती, व्लॉग पण बनवायची नव्हती आणि पूजा पण करायची नव्हती कारण की मला माझ्या घरी करायची होती पूजा. पण मे बी आईचं नवीन घर झाल्यानंतर पहिल्यांदाच इथे पूजा होती आहे म्हणून देवीने मे बी देवीची इच्छा असेल की मी इथे पूजा करावी म्हणून इथे पूजा करते. सो पूजेला सुरुवात करते आणि मी जसं टायटलमध्ये टाकलेलं आहे की माझा अनुभव, तर मला काय अनुभव आला यावर्षी तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याच्या आधी आपण पटकन पूजा करून घेऊया. नमस्ते तू महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. नमस्ते गरुडारूढे सोमकोलासुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्ववर्ते सर्वदुष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धिकृते देवी भक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमुग्ध सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. आद्यन्तरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योग संबोधे महालक्ष्मी नमोस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ति महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. पद्मासनस्थिते देवी परब्रह्म स्वरूपे परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते. श्वेतांबरे देवी नानालंकार भूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते.
बोलते। सो अशा प्रकारे माझी पूजा झाली आहे, आई पण इथे आहे। तर असं झालं, मी ब्लॉग का बनवायला घेतला हे मी तुम्हाला सांगते की लास्ट टाइम म्हणजे फर्स्ट गुरुवारी मी तुम्हाला पहिलेही स्टार्टिंगला सांगितलं की माझी अजिबात इच्छा नव्हती की मी पूजा वगैरे करावी वगैरे, पण मला जो आलेला अनुभव आहे तो मी तुम्हाला सांगते। म्हणजे प्रत्येक वेळेला मी पहिलेही सांगितलेलं आहे की माझं महालक्ष्मीवर खूप श्रद्धा आहे। कधी कोल्हापूरला जाईन माहीत नाही, पण महालक्ष्मीवर खूप श्रद्धा आहे। पण यावर्षी मी आईच्या घरी असल्यामुळे मला म्हणजे इच्छा नव्हती माझी की पूजा वगैरे करावी। मी फर्स्ट गुरुवारी मी आईला पण सांगितलं की माझी इच्छा होत नाही आहे पूजा करायची वगैरे, तरी आई काहीच बोलली नाही मला। त्याच्यानंतर मग मी असं आईला सांगितलं की मला कुठल्याही सवासणींना 5व्या दिवशी पूजायचं नाही आहे, तर तेव्हाही आई काही बोलली नाही मला। पण मी जेव्हा इथे गेले म्हणजे पहिले जेव्हा मी पूजा करायला सुरुवात केली तर तेव्हा असं झालं की मी गुजरातला गेलेली, त्याचे मी अजून ब्लॉग टाकलेले नाही आहे। तर ते गुजरातला गेली तेव्हा मी म्हणजे आपलं ट्रॅडिशनल वेअर नव्हती करत, म्हणजे ट्रॅडिशनल वेअर थोडं केलं आहे, पण मोस्ट ऑफ मी बाहेर गेली की मंगळसूत्र वगैरे घालत नाही, सोन्याच्या वस्तू। सो मी ते काढून ठेवलं होतं आणि पूजेच्या वेळेला सुद्धा मी नव्हतं। आणि मोस्ट ऑफ माझं जे काही सामान आहे देवीचं ते दुसऱ्या घरात आहे, त्यामुळे मग मी ते काहीच आणलं नव्हतं। त्यामुळे माझी इच्छा नव्हती की मी काही करावं म्हणून। हे सगळं आत्ताचं सामान आहे ते आईचं आहे। सो आईने मला असं सांगितलं ठीक आहे, ह्यावर्षी देवीची इच्छा असेल की तू इथे करावं म्हणून, कारण की हे आमचं नवीन कंटिन्युएशन केलेलं आहे, त्यामुळे मग या घरी पूजा अशी झाली। त्यामुळे आई बोलली की म्हणून देवीची इच्छा असेल की तिला इथे बसायचं असेल म्हणून तुझ्या हातून इथे देवीची पूजा चालू आहे। तर मी ते ॲक्सेप्ट केलं, ठीक आहे म्हणून। आणि मी मंगळसूत्र ऑर्डर केलं होतं असंच बाहेर वगैरे जाण्यासाठी। नेमकं जेव्हा पूजा करणार होती नेमकं त्याच वेळेला, म्हणजे पूजा करत होती नेमकं त्याच वेळेला ते मंगळसूत्राची ऑर्डर आली आणि ते मी आता घातलं आहे बघा, हे मंगळसूत्र आहे। तर पण काय झालं माहिती आहे का, ह्या मंगळसूत्रासोबत अजून एक मंगळसूत्र आलं जे मी मगाशी तुम्हाला असं करून दाखवलं, जे देवीच्या आता मी गळ्यात घातलंय। सो हे मंगळसूत्र जे मी देवीच्या आता गळ्यात घातलेलं आहे, तर तेही म्हणजे मी एकच ऑर्डर केलेलं आणि त्याच्याऐवजी 2 मंगळसूत्र आले। कारण की तुम्ही माझा पहिला व्लॉग बघितला असेल मार्गशीर्षाचा, तर त्याच्यात मी सांगितलं आहे की मी लग्नाच्या आधी मंगळसूत्र किंवा नथ वगैरे घालत नव्हती, कारण की मी एक कुमारिका म्हणून पूजायची, त्यामुळे मी हे काही करायची नाही, वेणी वगैरेच घालायची। पण जेव्हापासून लग्न झालं त्याच्यानंतर मी मंगळसूत्र आणि नथ देवीला घालायला लागली एक सवासीण म्हणून। सो पण यावर्षी माझं सगळं सामान तिकडेच होतं, त्यामुळे मंगळसूत्र नथ वगैरे पण तिकडेच होते। सो ते मंगळसूत्र देवीने स्वतःच म्हणजे आणलं असं मला असं वाटतं। सो म्हणजे एका मंगळसूत्राबरोबर एक फ्री आलं मला आणि मग मी ते देवीला घातलं। तर मग मी आईला बोलली सुद्धा की आई बघ मंगळसूत्र देवीने स्वतःसाठी आणलं म्हणून, असं झालं। त्याच्यानंतर मी पूजा करतच होती कंटिन्यू आणि त्याच्यानंतर आईला बघायला आमच्या बिल्डिंगमधल्या 2 काकू आल्या आणि मग आई बोलली की त्यांची तू हळदी कुंकू लाव आणि त्यांना प्रसाद दे म्हणून। मग त्यांना हळदी कुंकू लावलं, म्हणजे त्या दोघी आणि आम्ही दोघी अशा 4 झाल्या आणि त्यातल्या एक काकू बोलल्यासुद्धा की स्नेहल आता 4 जणी झाले, तर पुन्हा एकदा हळदी कुंकू देवीच्या टाक म्हणून, वाहा म्हणून। तर मग मी तसंच केलं, अशा 5 जणी मी जे बोललेली की आईला की मी ह्यावर्षी नाही म्हणून हे करणार म्हणून, कोणाला पूजणार नाही म्हणून सवासणी, पण त्या देवीने पहिल्याच दिवशी माझ्याकडनं पूजून घेतल्या। हे सेकंड झालं। त्याच्यानंतर मी एक मिनी ब्लॉग बनवला आहे की मला पटेल ज्वेलर्सकडनं एक खोटी का होईना नथ मिळाली म्हणून फ्री ऑफ कॉस्ट, आणि बघा ती नथ मी आज देवीला घातली आहे। म्हणजे देवीने स्वतःसाठी मंगळसूत्र आणि नथ दोन्हीही माझ्याकडनं तिने करूनच घेतल्या। त्या जुन्या होत्या त्या तर नाहीच म्हणजे माझ्याच घरी राहिल्या, पण तिने स्वतःसाठी हे केलं। असं मला आलेला हा देवीचा अनुभव आहे, जो मी तुमच्याबरोबर शेअर केला। तेच मला सांगायचं होतं आणि म्हणूनच मी हा व्लॉग बनवला। आणि असे
असा अजून एक अनुभव आहे जो आईचा आणि माझा आहे, जो म्हणजे लास्ट इयर आई थोडी आजारी होती, हॉस्पिटलला वगैरे होती, तर त्याचा पण मी लवकरच व्लॉग बनवेल आणि आई सांगेल ती स्टोरी की ती हॉस्पिटलला असताना काय काय झालं. आणि पुढे मी तुम्हाला सांगेन की मी महालक्ष्मी नाही पण पार्वतीलाच जास्त, म्हणजे पार्वतीचीच ही सगळी रूपं आहेत, त्यामुळे मी देवीलाच जास्त मानते, त्यामुळे मे बी देवी माझ्यासोबत आहे असं मला प्रत्येक क्षणी असं अनुभवते आहे मी. कारण की माझं लग्नसुद्धा मार्गशीर्ष महिन्यातच ठरलं, त्यामुळे मी तेवढं देवीला मानते. बस मला एवढंच सांगायचं की जो अनुभव तो आला आहे मागच्या वर्षी, जो आई हॉस्पिटलला असताना, आई नवरात्री हॉस्पिटलला होती, तो काय अनुभव आहे तो मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करीन. ह्याचा पुढचा ब्लॉग तोच असेल. मी आईकडनं नक्कीच तो व्हिडिओ करून घेईन. आई करशील ना? काय झालेलं आपण गेलेलो तर मग ते मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. सो जस्ट आली आहे आणि माझं जेवण चालू झालं आहे ऑलरेडी उपवासाचं. आणि काय काय केलं आहे उपवासाला तर म्हणजे ऑलरेडी मी केलं आहे, दाखवते मी तुम्हाला काय काय केलं. इथे आहे मेथीची भाजी, गोडी डाळ, बिरडं चालू आहे एका साईडला, भात, दूध ठेवलं आहे कारण की आई गाजर किसते म्हणून. आणि त्याच्यानंतर सो सगळं रेडी आहे ऑलमोस्ट आणि फक्त गाजर हलवा व्हायचा बाकी आहे. आणि आत्ता वाजले आहे जवळजवळ 7:15. आणि पण तरी पण आम्ही एवढे लोक जेवणार नाही कारण की हे आल्यानंतरच आम्ही जेवतो. सो हे 9 वाजता 9:15 येतील तेव्हा मग आम्ही आरती करू आणि त्याच्यानंतर आम्ही जेवू, म्हणजे उपवास सोडू. सो स्टे ट्यून. फायनली जेवण इज रेडी, फूड इज रेडी. आणि आता मी नैवेद्य दाखवतीये देवीला. अहो पण आले, पटकन आता आरती करतोय आणि मग जेवायला घेतोय. तुम्ही पण या जेवायला. म्हणजे 3 वर्षात मी तुम्हाला व्यवस्थित जेवण नाही देत. हाऊ मीन. म्हणजे कसं स्पेशल असतं ना, ते फोटो नैवेद्य दाखवायचे, फोटो काढताना स्पेशल. सो डाळ, भात, पापड, लोणचं, मीठ, गाजरचा हलवा, बिरडा आणि भाजी मेथीची. पापड कुठे? आई तुझी इच्छा सांग काय आहे? अरे गप काय सांग, लोक सांगतात, तुला काय लाज वाटते? काय नाही, माझ्या पोरीला 3 वर्ष झाले लग्नाला, काहीतरी एक नात पाहिजे हिला. आणि दुसरी इच्छा तिची आहे माझ्या पोराचं लग्न होऊ दे, लक्ष्मी जशी घरात आले तशी ती पण लक्ष्मी घरात येऊ दे. हे इच्छा आहेत माझ्या, त्या पूर्ण होऊ दे. एक इच्छा पूर्ण झाल्या, सगळ्या इच्छा तिच्या पूर्ण झाल्या. 2 इच्छा राहिल्या. कारण की तिने मागच्या वर्षी खूप लेट ठरलं, त्यामुळे तिने इच्छा मागितलेल्या. तिने मुंब्र्याला आम्हाला जायला लावलेलं आणि मुंब्र्याला मी आणि हे लग्न झाल्यानंतर ओटी भरून आलो. हे आज खूप थकले आणि ह्यांनी सांगितलं ह्याच्या पुढे तुम्ही कुठल्याही इच्छा मागू नका आणि मागायच्या तर तुमच्या मुलाच्या मागा असं. बाय.